श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे गुरुचरित्राचा पारायणाचा शेवटचा दिवस आणि मी छान अशी रेडी झालेली आहे. आज गुरुपौर्णिमा देखील आहे. तर सुरुवात ही उंबरठ्यावर हळदीच्या लेपनापासून केली. त्यानंतर छान अशी सुंदर रांगोळी सुद्धा काढली. आणि देवपूजाही करून घेतली. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र अध्याय 44वा. विणकराला मल्लिकार्जुन दर्शन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेव दत्त. सिद्ध नामधारकाला म्हणाले, गाणगापुरात एक विणकर म्हणजे कोष्टी दिवसातून 3 वेळा श्री गुरूंचे दर्शन घ्यायचा, मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरात बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली. त्यात त्यांचे मातापिता व बंधूही निघाले. त्यांनी त्यालाही बरोबर चालण्यासाठी आग्रह केला, पण विणकराने साफ नकार दिला. दुसऱ्या दिवशी विणकराने संगमावर स्नान करून श्री गुरूंचे दर्शन घेतले. ते म्हणाले, यात्रेला का नाही गेलास? त्यावर विणकर म्हणाले, स्वामी, तुमच्या चरणी सर्व तीर्थ आहेत. त्याच्या दर्शनानेच मला श्रीशैल्य यात्रेचे पुण्य मिळेल. श्री गुरूंना परम संतोष वाटला. ते त्याला म्हणाले, डोळे मिटून बस, मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवतो. त्याने डोळे मिटताच श्री गुरूने त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले. त्याने डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्री गुरूंच्या सानिधी बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले. नंतर तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला. तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतःच श्री गुरु बसून आहेत व लोकांची सेवा स्वीकारत आहेत. हे असे दृश्य दिसले तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले. पूजन करून तो श्री गुरूंपाशी आला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला, गुरुदेव, तुम्ही स्वतः शंकर आहात, पण लोकांना हे कळत कसं नाही? या यात्रेसाठी दूर का येतात? तेव्हा श्री गुरु म्हणाले, स्थानाचे महात्म्य विशेष असते. तसेच आज माध्यवद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून प्रख्यात आहे. शिवक्षेत्राची यात्रा करणे फलदायी असते. त्यानंतर श्री गुरु मनोवेगाने संगमावर आले. त्यांनी विणकराला मठात पाठवले. महाशिवरात्रीच्या दिवशी श्री गुरु कुठे गेले म्हणून ग्रामस्थ त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले. त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला. लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दावणा आणि अंगारा दाखविला. लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले. अध्याय 45वा. सिद्ध म्हणाले, नामधारका, नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्याने 3 वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली. तेव्हा देवीने स्वप्नात येऊन सांगितले, तू गाणगापुरास जा. तेथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत. त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आले. ते श्रीगुरूंना भेटले व स्वतःबद्दल सांगितले. श्रीगुरूंच्या ब्राह्मणाने त्यांना संगमावर नेले व त्यांच्याकडून संकल्प करून घेतला. तेथे संगमतीर्थ स्नान करताच त्यांच्या देहाचा वर्ण पालटला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोढाईचाही सुमूळ निरसन झाले. नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंच्या जय जयकार करू लागले. तो गाणगापुरास राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागला. अध्याय 46. या अध्यायामध्येही नंदी ब्राह्मण सारखेच नरहरी नावाचे एक ब्राह्मण होते. त्यांनीही मनुष्य स्वरूप श्री गुरूंचे दर्शन पटले तेव्हा त्यांनीही गाणगापुरात राहून श्री गुरूंची खूप सेवा केली. गुरुभक्तीवर अनेक कवने केली. अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन्ही कवींनी श्री गुरूंचे अखंड सेवाभक्ती केली. अध्याय 47. एकाच वेळी 8 रुपये. श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला. या मंगल दिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते.
पण एकाच वेळी 7ही जणांच्या घरी कसे जाणार? आणि मठामधील भक्त मंडळींचीही इच्छा होती की श्री गुरु दीपावलीच्या वेळी आम्हाला मठात राहून दर्शन द्यावे. तेव्हा ती गुरूंनी त्या 7ही शिष्यांचे व भक्त मंडळींशी बोलून त्या सर्वांना असे सांगितले, मी एकाच वेळी सगळ्यांना दर्शन देणार. दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनोत्रय दिवशी सायंकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान करून त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली. एकेका रूपाने ते 7ही शिष्यांकडे गेले. त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली. त्यावेळी गाणगापुरात उपस्थित होते. तेथील भक्तांनाही त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली. श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी 8 विभूती रूपे धारण केली होती. अध्याय 48. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक आले. श्री गुरूंची आणखी एक लीला सांगितली आहे. श्री गुरूंचा शूद्र शेतकरी भक्त होता. तो श्री गुरूंना येता जाता वंदन करत असे. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, तू मला रोज नमस्कार का करतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे? शूद्र म्हणाला, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, आता शेतात काय पेरले आहेस? शूद्र म्हणाले, यवनाळ. तुमच्याच दर्शनाने पीक चांगलं येईल असे वाटते. काही दिवसांनी कणसे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे. मी जे सांगेन ते दृढ भावने करशील? शूद्र म्हणाला, मी आपले शब्द कधीच मोडणार नाही. श्री गुरु, ठीक आहे. मध्यान्ह होईपर्यंत उभे असलेले सर्व पीक कापून टाक. शूद्राने ते मान्य केले. तो त्वरित गावात आला. अधिकाऱ्याला म्हणाला, मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन. त्याने अधिकाऱ्याला सांगितले, जर पीक आले नाही तर साठवणीचेच धान्य देणे. त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावी असे वचनपत्र लिहून दिले व परवानगी मिळवली. एका संन्यासाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले. शूद्राने शेत कापून टाकले आणि श्री गुरूंची तो वाट पाहू लागला. मध्याह्न झाली. श्री गुरु मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले. ते म्हणाले, धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेने तुला फार मोठे फळ मिळेल. आठवड्यात एकाएकी प्रचंड वादळ आले. आतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभे पिके फार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळच पडला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कणसेच दिसत होती. गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले. महिन्याभराने कापणी झाली. गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना आणि ग्रामस्थांना वाटून दिले. गुरुच्या वचनाचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म, हेच आद्य कर्तव्य. अध्याय 49. यामध्ये संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आहे. जेव्हा इंद्राने मनोक्त जल शिंपडून देवांना जिवंत केले त्यावेळी त्यांच्या हातातून थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते प्रवाहित होऊन नदी उत्पन्न झाली. तीच संजीवनी नदी म्हणून अमरजा म्हणून प्रख्यात झाली. हा भीमा अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे. येथे 8 तीर्थे आहेत. येथे प्रयाग संगमनात स्नान केल्याने पुण्य लागते. पर्वणी काळी स्नान केल्याने अनंतपट पुण्य लाभते. येथे नित्य स्नान केल्याने सर्व पीडा, व्याधी व दोषांचे निवारण होऊन आयुर्योग आणि वैभव लाभते. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना नदी तीरावरील कोटतीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ, मनमथ दहन तीर्थ यांचे दर्शन घडून त्याचे महात्म्य सांगितले. कलेश्वर देवस्थानाबद्दल ते म्हणाले, हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वर इतकेच पवित्र आहे. मनमथ दहन तीर्थात स्नान करून कलेश्वराचे पूजन केल्याने, कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते. श्री गुरूंच्या मुखातून तीर्थाचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतज्ञ झाले. असे आहे गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. म्हणूनच श्री गुरूने तेथे वास्तव केले. अध्याय 50, 51, 52. शिष्यांना प्रसाद पुष्पाची प्राप्ती. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्री शैल्य पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांना समावेत
श्री शैलाकडे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते. ते आथर्तेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमच्या मायबाप आहात. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जावे? श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान केले असले तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे. सदभक्तांना माझे दर्शन होईल. नित्यकर्मेही चालूच राहणार आहे. मी सकाळी कृष्ण नदीत स्नान करेन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहार चिंतामणींची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्याची त्रिकाल पूजा करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. अष्टतीर्थाचे यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला. भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले. परतून आल्यावर श्री गुरु मठात आहे असे दिसले. त्यामुळे श्री गुरु इथेच आहेत यांची त्यांना खात्री पटली. अध्याय 53 समारोप. सिद्धाने नामधारकाला श्री गुरूंचे परम पवित्र चरित्र सांगितले. ते म्हणाले, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात. सिद्धाने नामधारकाच्या विनंतीवरून त्याला श्री गुरुचरित्राचे नित्य पठण कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे असावे, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तर इथेच आपल्या गुरुचरित्र ग्रंथातील 44 ते 53 अध्यायांची समाप्ती होते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.